आता पाहूयात वेगवान बातम्या अवघ्या अर्ध्या तासात आमच्या स्पीड न्यूज या खास बुलेटिनमध्ये। आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतंय तर पवार सरकार, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे मुंबईतील खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलंय। गजानन कीर्तीकर यांनी दापोलीतील जाहीर कार्यक्रमात निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिलाय। कोल्हापुरात महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्यात, मात्र राजेश क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। क्षीरसागर यांच्या घराबाहेर हजारो कार्यकर्ते जमा झाले, त्यांनी भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली। खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमला महाविकास आघाडीसोबत घ्या याबाबतचा प्रस्ताव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। यावेळी ते मुख्यमंत्र्यांना भेटूनही चर्चा करणार आहेत। एमआयएमच्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना एमआयएम युती कधीही शक्य नसल्याचं म्हटलंय। एमआयएम ही भाजपची बी टीम असून विरोधकांची हवा कमी झाल्यानं अशा कुरापती सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी एमआयएमच्या महाविकास आघाडीत येण्याच्या मनसुब्याला ब्रेक लावलाय। एमआयएमला ज्याच्यासोबत जायचं त्यांना हो म्हणायला हवं, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलंय। कुणी कोणत्या पक्षात जायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं, असं देखील पवार म्हटले। औरंगाबादमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार जलील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर आता अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत। राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले। या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान असणार आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात हे अभियान राबवलं जाईल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलंय। ज्या दिवशी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलं, हे महाराष्ट्र राज्यानं पाहिल्याची जोरदार टीका दरेकर यांनी केली। देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे। अजान स्पर्धा भरवणारे जनाब बाळासाहेब लिहिणारे आता युतीचा विचार करतायत, मात्र शिवसेना एमआयएम ही नुरा कुस्ती असून सगळे मिळून हा खेळ खेळत असल्याचं फडणवीस म्हटले। महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांच्या कृत्यामुळे राज्यातील जनतेची झोप उडाली, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय। तसंच एकनाथ खडसे यांना त्यांनी काही पथ्य पाळावीत म्हणून सबुरीचा सल्ला दिला। भाजपमध्ये असताना जे मिळत होतं त्यावर त्यांनी समाधान मानायला हवं होतं, असं पाटील म्हटले। भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेनड्राईव्हमध्ये सत्यता आहे। अजून 4 पेनड्राईव्ह पुढे येणार असल्याचं दानवे म्हटले। बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहिणींचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। बीड जिल्ह्याची बदनामी धनंजय मुंडेंनी केली असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय। तर निधी मीच आणला, आता भाऊ उद्घाटन करतोय, हे बहिणीचं प्रेम असंच असतं, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। शिवजयंती 21 मार्चला तिथीनुसार घराघरात साजरी केली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलंय। तिथीनुसारच शिवजयंती साजरी करा, असं या पत्रात म्हटलंय। शिवजयंती साजरी करण्यावर महाविकास आघाडी सरकारनं निर्बंध घातलेले नाहीयेत, मात्र कोरोनामुळे सावध राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्याची आठवण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी करून दिली आहे। तळेगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत सहकार्य करण्याची मागणी केली। यावर फडणवीसांनी देखील अधिवेशनात हा मुद्दा घेऊन लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी आरोपींची ओळख परेड झाली। यावेळी पुणे न्यायालयात 2 आरोपींना साक्षीदारानं ओळखल्याची माहिती मिळते। आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला हत्या करताना पाहिल्याचं या साक्षीदारानं म्हटलंय। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना साक्षीदारांनी ओळखल्यानंतर या आरोपींवर कठोर शिक्षा होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा विचारच संपवायचा, अशी विचारधारा देशात रुजली आहे। त्यातूनच दाभोळकर हत्या प्रकरण घडल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं। भंडाऱ्यात ओली पार्टी दरम्यान मित्रांमध्ये भांडण झालं। या भांडणाचा वचपा काढण्यासाठी 4 जणांनी एकावर तलवारीनं वार केले आणि त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिला। या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे।
यवतमाळच्या धामणगाव बायपास मार्गावर एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर आरोपी प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। उल्हासनगरचे भाजप नगरसेवक राजेश वधारिया यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पंजाबमध्ये आपला खालिस्तानी समर्थकांनी पाठिंबा दिल्यानं सरकार आल्याची पोस्ट त्यांनी केली होती। या प्रकरणी हरिसिंग लबाना यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात एका विवाहितेनं पतीच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। दुर्गा टांगले असं या महिलेचं नाव असून पोलीस पुढील तपास करतायत। मालेगावच्या करंज गव्हाण भागात असलेल्या डोंगरावर वणवा पेटला होता। वाऱ्यामुळे ही आग झपाट्यानं पसरत गेली। यात वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय। अनेक पशुपक्ष्यांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। नांदुरा शहरातील रेल्वे गेटजवळ आग लागल्याची घटना घडली। रेल्वे गेटवरून जळगाव जामोद रोडकडे जाण्याचा एकमेव मार्ग असून रेल्वे गेट बंद असल्यामुळे वाहनांची चांगलीच तारांबळ उडाली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मावळमधील इंदोरी येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मावळ दौऱ्यावर असताना या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती। नेरळच्या उत्कृळ ग्रामपंचायत हद्दीत आयोजित बैलगाडी शर्यतीत एका प्रेक्षकाला आपला जीव गमवावा लागला। शर्यत सुरू असताना बैलगाडा थेट अंगावर धडकल्यानं दौलत देशमुख यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आई सुमित्राबाई ठाकरे यांचं निधन झालंय। वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। दरम्यान सुमित्राबाईंच्या पार्थिवावर दारव्हा तालुक्यातील हरू इथे सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। बीड जिल्ह्यात 68% पाणीसाठा शिल्लक आहे। अशात पिण्याच्या पाण्याचं नियोजन करूनच पाणी सोडा असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिलेत। जनतेच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध होईल याचा विचार करून पाणी सोडण्यासाठीचं नियोजन करावं असं देखील ते म्हटलंय। बुलडाण्यात कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये असलेल्या रबरी लिंगावरून भाजप आक्रमक झाले आहे। या प्रकरणी सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे। अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलाय। खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिराच्या दुरावस्थेची राज्य सरकारनं तातडीनं दखल घेतली आहे। सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांनी मंदिराला भेट दिली। येत्या 8 दिवसात मंदिराच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं त्याचा फटका इतर घटकांसोबत भाजीपाल्याला देखील बसतोय। कडक उन्हामुळे भाजीपाल्याची आवक होत असल्यानं भावात मोठी वाढ झाली आहे। मिरची, गवार, लिंबू यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपाला देखील महाग झालाय। गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेलं श्री विठ्ठल रखुमाईचं चरण दर्शन पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली भजन आणि मंदिराला प्रदक्षिणा आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये 500हून अधिक वारकरी सहभागी झाले होते। यावेळी विठ्ठलाची आरती करून मंदिर व्यवस्थापनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। रविवारी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला। अशात खामगावचे चित्रकला शिक्षक संजय गुरव यांनी आपल्या छंदासोबत पक्षी प्रेमही चांगलंच जपलंय। चिमण्यांची प्रजात अबाधित ठेवण्यासाठी तब्बल 10 वर्षांपासून ते प्रयत्न करतायत। वाढत्या शहरीकरणामुळे पक्षी नामशेष होऊ लागलेले आहेत आणि हीच बाब लक्षात घेत सांगलीच्या इस्लामपूर येथील अत्तार दाम्पत्यानं चिमण्यांसह अनेक पक्ष्यांसाठी एक उपक्रम राबवलाय। या दाम्पत्यानं आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे। पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी छोटी घरटी देखील त्यांनी तयार केली आहे। अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले गेल्या 15 वर्षांपासून चिमणी वाचवण्यासाठी धडपड करतायत। त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहे। सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पाहायला मिळतात। शिमगोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा आता परतीचा प्रवास सुरू झाला असून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या खचाखच भरून धावतायत। एसटी सेवा ठप्प असल्यानं सर्व गर्दी कोकण रेल्वे गाड्यांना झालेली आहे। भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कन्येचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, चंद्रकांत पाटील, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे श्रमदान केलं। यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधला। या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं सुप्रिया सुळे यांनी यात सहभाग घेतला।
चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं। चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त त्यांनी पालकमंत्री अदिती तटकरेंसोबत या ठिकाणी भेट देत महामानवाला अभिवादन केलं। दरम्यान लवकरच या प्रकल्पाचं काम हाती घेणार असल्याचं अदिती तटकरे म्हटल्या। रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यातील पडवे गावात आई जनाई देवी आणि कालका देवीचा पारंपरिक उत्सव जल्लोषात साजरा झाला। या ठिकाणी वाजत गाजत जंगल खोऱ्यातून पालखी काढली जाते। या उत्सवात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात। रत्नागिरीतल्या कसोब गावातही श्रीदेव लक्ष्मी केशव देवाचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। ढोल ताशाच्या पारंपरिक वाद्यात पालखी नाचवत हा सोहळा पार पडला। या उत्सवासाठी खास करून चाकरमानी हे मुंबईहून कसोब गावी दरवर्षी येत असतात। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम चांगलीच सुरू आहे। देवीची पालखी सहानेवरून उचलली जाते, ही गावात नाचवली जाते। हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो लोक इथे गर्दी करतात। शिर्डीमध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी होणार आहे। कोरोनामुळे 2 वर्ष हा सण साजरा करण्यात आला नाही। 22 तारखेला पारंपरिक पद्धतीने रथ मिरवणूक निघणार आहे। दरम्यान 22 तारखेपर्यंत निर्बंध लागू होते, ते आता शिथिल करण्यात आले। पैठण येथे नाथषष्ठी साजरी करण्याचा निर्णय राज्यमंत्री संदीपान भुमरे यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। 23 मार्च ते 25 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे, त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या क्षेत्र वाणगाव येथे संपन्न झाला। महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या कीर्तनात भाविक मंत्र मुग्ध झाले होते। विठू नावाच्या जयघोषात टाळ मृदुंग आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। अंबाबाई मंदिर परिसरात रविवारी कुंकुमार्चन विधी पार पडला। सुमारे 5000 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला। अंबाबाई मूर्तीची मूळ जागी स्थापना होऊन 306 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलं होतं। जुन्नरमध्ये शिवनेरी गडावर स्वरदीपोत्सव साजरा करण्यात आला। राजगुरुनगर इथले संगीत विशारद नंदकुमार कोरे यांच्या गुरुकुल संगीत विद्यालयातील गायक वादक कलाकारांनी ही मैफल सजवली। यावेळी शिवजन्मस्थळी करण्यात आलेली पुष्प सजावट दीपोत्सवाच्या निमित्तानं अधिकच उजळून गेली होती। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। कोविशिल्ड या लसीच्या 2 डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। NTAGIनं याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे। कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा आता 8 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आलाय। उत्तर प्रदेशमधील एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय। यात पाण्यानं भरलेला फुगा लागल्यानं एक रिक्षा पलटी झाल्याचं दिसतंय। रंगपंचमीनिमित्त काही जण पाण्यानं भरलेले फुगे मारत असताना हा फुगा रिक्षावर आदळला। यावेळी ही घटना घडल्याचं बोललं जातंय। जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांना सोमवारी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये होणाऱ्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करतील। नजमा यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कार्य आणि कामगिरीबद्दल देशातील 4था सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री मिळालाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। CSR जनरल या डिजिटल आणि प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला। येत्या 25 मार्च रोजी RRR हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। त्यापूर्वी या चित्रपटाची टीम गुजरातला रवाना झाली। राजामौली, रामचरण आणि ज्युनियर NTR या तिघांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली। स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे प्रमोशन करणारा RRR हा पहिला चित्रपट आहे। बॉलिवूड अभिनेता गोविंदा लवकरच OTTवर पदार्पण करणार आहे। OTT हे कलाकारांसाठीचं उत्तम व्यासपीठ आहे, त्यामुळे एक अभिनेता म्हणून OTT प्लॅटफॉर्म एक्सप्लोर करायला मला आवडेल असं गोविंदानं म्हटलंय। बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसते। करिश्मा कपूरनं करीना कपूर आणि आपल्या कुटुंबातल्या लहानग्यांसोबत बीचवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत।
या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.